हॅलो मित्रांनो, आता आपण आलो आहे सप्तशृंगी गड. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. आतमधलं तुम्हाला देवीचं लाईव्ह दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणतो. मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया आणि पुढे जाऊया. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरे जानकारी देऊया सप्तशृंगी गडच्या बारे. तर स्टार्ट करू मित्रांनो. तर मित्रांनो, इथून आपल्याला पायऱ्यावरून जायचं आहे. तर मित्रांनो, हे 550 पायऱ्या आहेत. 550 पायऱ्या आपल्याला चढून जायच्या वर आहे. 550 पायऱ्या आहेत हे मित्रांनो. पहिल्या काळामध्ये हे पायऱ्या सुद्धा नव्हत्या. हे आता बांधलेल्या आहेत शासनानं पायऱ्या. पहिले तुम्हाला गड चढून जावं लागत होतं. 3.5 शक्तिपीठातला अर्ध असलेलं हे पीठ आहे. 4000 उंच डोंगरावर सप्तशृंगी देवीची माताची 10 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. ते आपण बघूया. वर जाऊन तुम्हाला आम्ही दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. वाराप्रमाणे देवीचे आभूषण ठरतात मित्रांनो. आणि खूप वर्षभर आपले कंटिन्यू वर्षभर गर्दी असते मित्रांनो या मंदिरामध्ये येण्यासाठी. नाशिकचं खूप फेमस सप्तशृंगी गड आपलं देवस्थान खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा येऊ. सह्याद्रीच्या उंच डोंगरावर आपलं सप्तशृंगी गडाचं दर्शन घेऊया देवीचं मित्रांनो. वर मित्रांनो 18 भुजाची देवीची मूर्ती दिसते मित्रांनो. 18 हातामध्ये देवीच्या 18 17 आहेत. आणि देवीचं आपलं मुकुट सुद्धा सोन्याचा आहे. गळ्यामध्ये बी सुद्धा सोन्याचे दागिने आहेत. खूप सुंदर देवीची मूर्ती आहे मित्रांनो. वर्षामध्ये 3 सण सुद्धा असतात मित्रांनो. चैत्र नवरात्री, आश्विन नवरात्री सप्तशृंगी गडावर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भाविक आपले खूप लांबून जल घेऊन येतात देवीसाठी, जल करण्यासाठी मित्रांनो. इथं सप्तशृंगी गड मित्रांनो आदिमाया देवी देवताला त्रास देणारा हे महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी इथं स्थापना झाली होती देवीची. तर मित्रांनो, सप्तशृंगी मातेने स्थापना होऊन या राक्षसाचा खात्मा करून टाकला. इथं खूप प्रसिद्ध आपले देवस्थान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या मंदिरात देवीची हर वर्षी जेव्हा पूजा होती, हर दिवशी अलग अलग कलरची देवीला साडी चढवली जाते. आणि भाविकांना बी सांगितलं जातं की तुम्ही या दिवशी या कलरची साडी घेऊन यायचं. म्हणजे हप्त्याला एक हर कलरची एक साडी देवी घालते. जसं आपण नवरात्रीमध्ये घालतो नवीन नवीन कपडे, लाल, निळी, हिरवी, पिवळी साडी, तसं या देवीला हा रोज अलग अलग कलरची साडी सुद्धा घातली जातात मित्रांनो. तर मित्रांनो, सप्तशृंगी माता ही आपली महाराष्ट्रातच नाही तर मित्रांनो या देवीसाठी गुजरात, कर्नाटक, हा जो बिहार हा राज्यातून लोक येतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे प्रभू श्रीरामचं महाराजांचं मंदिर आहे छोटस. कारण की तो तुम्हाला माहिती आहे की श्रीराम स्वतःहून इथं दर्शन घेण्यासाठी आलते सप्तशृंगी मातेचे. म्हणून त्यांचे सुद्धा इथं छोटस मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्राचे शिवाजी महाराज राजे ते सुद्धा या देवीसाठी दर्शन घेण्यासाठी आलेले मित्रांनो. हे बघा मित्रांनो, एकदम माहिती दिलेली आहे, तर तुम्ही माहिती घेऊ शकता. आता आपण मित्रांनो काहीच वेळामध्ये वरी पोहोचणार आहोत. खूप पायऱ्या चढलेल्या आहेत मित्रांनो. आता आपण वरी आरामसे चढतो मित्रांनो आपण वरी. तर तुम्हाला आता आपण चलूया मित्रांनो वरी. अजून खूप पायऱ्या चढायच्या बाकी आहेत मित्रांनो. आता आपण बघायचं अर्ध्यावर तर डोंगर आलो आहे. बघा नाशिक दिसत आहे तुम्हाला, नाशिक सिटी तुम्हाला इथून फुल दिसत आहे मित्रांनो. म्हणजे आता आपण थोड्याच अंतरावर राहिलेलं आहे. अजून आपल्याला चढायचं आहे. अर्धा तास तर लागेल वाटतं आपल्याला जाण्यासाठी. काय पण बोला मित्रांनो, बारके बारके पोरं सुद्धा पायऱ्या चढून वर येत आहेत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी. खूप भाविक आहेत मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. मोठे माणसं नाही तर वयस्कर माणसं सुद्धा आरामशीर वरील थांबवत उठत बसत येत आहेत मित्रांनो. हे बघा कसे सगळेजण थांबलेले आहेत मित्रांनो. सगळे थकलेले आहेत तरी सगळेजण चढतात. जोश आहे त्यांच्यामध्ये वर जाण्यासाठी. हे बघा मित्रांनो,
4,500 उंच डोंगरावर असा नजारा दिसतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा वर आता गर्दी मित्रांनो किती आहे. काहीच आता मिनिटांमध्ये आपण वर जाणार आहोत मित्रांनो. हे बघा नजारा बाहेरचा कसा आहे. किती सुंदर नजारा दिसतो मित्रांनो. गर्दी भरपूर आहे. आता आपल्याला टाइम लागेल थोडा. थांबत थांबत जायचे मित्रांनो. आपण सुद्धा थकलेलो आता. आपण सुद्धा आरामसे जाऊया. आलोय मित्रांनो, आता आपण खूप जवळ आलो आहे. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, गर्दी आतमध्ये जाण्यासाठी भाविकांची खूप गर्दी आहे. जसे जसे आतमधून माणसं बाहेर दर्शन करून येतात तसे आपण आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो. आतमध्ये खूप गर्दी आहे मंदिराच्या. हे बघू शकता मित्रांनो आतमध्ये. चला मित्रांनो, एंट्री भेटलेली आहे आपल्याला. आता आपण निघूया वर जाण्यासाठी. मस्त मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जाण्यासाठी पायऱ्या खूप मस्त बांधलेल्या आहेत, म्हणून काही एवढं टेन्शन नाहीये. नाही तर पहिल्या काळामध्ये डोंगर चढून जावं लागत होतं आपल्याला दर्शनासाठी. पण या टायमाला आता पायऱ्या आहेत, मुळे काय वाटत नाही आपल्याला वर जाण्यासाठी. आता इथे थोडा स्टॉप घेतलेला आहे. जसं जसं भाविक दर्शन करून बाहेर निघतील तसं तसं आपल्याला पुढे जाण्यासाठी रस्ता भेटत जाईल. पण खूप गर्दी आहे आतमध्ये जाण्यासाठी मित्रांनो. हे बघा मित्रांनो, सप्तशृंगी माशीचे दर्शन घ्या मित्रांनो. किती सुंदर मूर्ती आहे देवा मित्रांनो. त्यांच्या 18 हात आहेत मित्रांनो. आणि त्यांच्या बघा डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. हे आपलं बघा मित्रांनो, समोर त्रिशूल लावलेला आहे. समोर सिंह आहे, सप्तशृंगी मातेचा सिंह सुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो. मित्रांनो हे बघा, मंदिराच्या समोरच आहे सप्तशृंगी मातेचा सिंह. आणि बघा 10 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो देवीची. किती सुंदर दिसते मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो देवीचं. गर्दी खूप आहे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. एक लाईनीमध्ये उभं टाकून घ्यावं लागते मित्रांनो दर्शन. आता आपण मध्ये जाऊया मित्रांनो दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हे गरम पाण्याचे कुंड आहे मित्रांनो. तर तुम्ही दर्शन घेतल्यावर गरम पाण्याचा कुंड सुद्धा आंघोळ वगैरे करू शकता मित्रांनो तुम्ही. एवढं गरम पाणी नाहीये मित्रांनो.